सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते नारायणी नमस्तुते नारायणी नमस्तुते. नमस्कार मैत्रिणींनो. तर आज आहे आषाढ महिन्याचा शेवटचा मंगळवार. तर मी आज कुलदेवतेची ओटी भरायला घेतली, जी मी घरीच भरणार आहे. तर तुम्ही बघू शकता इथे हिरवं पीस घेतलं, त्यावर थोडीशी अक्षदा घेतल्या आणि त्यावर मी श्रीफळ ठेवलं आहे. तर श्रीफळाशिवाय कोणतीच ओटी ही अपूर्णच असते, म्हणून श्रीफळ हे कंपल्सरी आहे की ओटीमध्ये आपण घेतलंच पाहिजे. त्यानंतर हे 5 वस्तू हळकुंड, बदाम, अक्रोड, सुपारी वगैरे आणि नंतर ह्या देवीत लागणाऱ्या वस्तू म्हणजे बांगडी, टिकली, छोटंसं मंगळसूत्र, छोटंसं पीस आणि ही शेवंती जी देवीला अतिशय प्रिय आहे. शेवंतीची वेणी मी आणली होती आणि त्यानंतर तिथे मी 11 रुपये दक्षिणाही ठेवलेल्या आहेत देवीसाठी आणि ह्या हिरव्या बांगड्या ज्या देवीला मी अर्पण करणार आहेत. आणि ह्या सगळ्या वस्तू आपणही नंतर यूज करू शकतो, म्हणून देवीला आधी अर्पण करा. आणि ह्या सगळ्या वस्तू कोऱ्याच हव्या आहेत, ज्या आपण यूज केलेल्या नाही आहेत आणि ते देवीने म्हणजे देवीला आपण चढवल्यानंतर आपण यूज करू शकतो. आणि त्यानंतर मी त्याच्यावर व्यवस्थित हळदी कुंकू वगैरे वाहून घेतलं. बघा इथे मी मेहंदीचा कोन आणि विडाही ठेवला नंतर. आणि आता मी अशा प्रकारे देवीची ओटी भरून घेतली घरीच आणि खूप प्रसन्न वाटत होतं. अगदी असं वाटत होतं की मंदिरात वगैरे मी जाऊन आले की काय घरी, असं वाटत होतं. खूप छान वाटत होतं आणि असंच कुलदेवीचा आशीर्वाद आपल्यावर राहावं, त्यांचा वास आपल्या घरात राहावं अशी देवीचरणी प्रार्थना करते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.